राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे रविवारी पक्षाच्या मेळाव्यासाठी बार्शीकडे जात असताना वाटेत कुर्डुवाडीजवळ मराठा आरक्षण आंदोलकांनी त्यांची मोटार अडवून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांना भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली। पवार यांनी मराठा आरक्षण आंदोलकांशी संवाद साधला, मात्र त्यातून समाधान झालं नाही। यावेळी कोणताही गोंधळ झाला नाही। नंतर पवार हे पुढे रवाना झाले। कुर्डुवाडी मार्गे बार्शीकडे जाताना वाटेत मराठा आरक्षण आंदोलकांनी त्यांची मोटार अडवली आणि मराठा आरक्षणाबद्दल भूमिका विचारली। त्यावेळी मराठा यांनी मोटारीच्या दरवाजाची काच खाली करून आंदोलकांच्या भावना समजावून घेतल्या। मराठा आरक्षणाला आपला पूर्वीपासून पाठिंबा असल्याचं त्यांनी स्पष्ट केले, परंतु समाधान न झालेल्या मराठा आंदोलकांनी तुम्ही मराठा आरक्षणाला फक्त पाठिंबा देता, त्यावर प्रत्यक्ष सक्रिय भूमिका का घेत नाही, असा सवाल केला। यावेळी मराठा आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या घोषणा दिल्या। दरम्यान पवार यांच्या वाहनांचा ताफा तेथून पुढे बार्शीकडे रवाना झाला। त्यावेळी अन्य कोणताही गोंधळ झाला नाही। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात आंदोलन तीव्र केल्यानंतर मंत्री व खासदार आमदारांची वाहनं अडवण्याचे प्रकार घडत आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मोटारीवर बीड जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सुपाऱ्या भिरकावल्याचा प्रकार घडला। यानंतर सोलापूर जिल्ह्यात कुर्डुवाडीजवळ मराठा आरक्षण आंदोलकांनी शरद पवार यांची मोटार अडवून जाब विचारल्यामुळे हा चर्चेचा विषय बनलाय। आपल्या पक्षाच्या वतीने जे निदर्शनं केली जाते दिन राज्याला, त्याच्या बाबतीत तुम्ही भूमिका स्पष्ट करावी। ही पक्षाची पोर आहे ती का मराठा आंदोलक आहे, या पक्षाच्या आडून पवार साहब तुम आगे बढ़ो, पवार साहब तुम आगे बढ़ो। मराठा आरक्षण तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही भूमिका स्पष्ट करावी। पक्षाची तुमच्या आमची मागणी आहे साहेब, पाठिंबा आहे साहेब, तुम्ही पाठिंबाच आहे म्हणता इतके दिवस झाले, पण तुम्ही भूमिका स्पष्ट करत नाही। अरे आबा म्हणलं तुझ्या मागा